कसं डिव्हिजन करायचं हे शिकवणार आहे। ही सगळे एक्झाम्पल आपण आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून बघणार आहे। मी सगळी 4 हा नंबर घेतलेला आहे, 4 ने सगळे एक्झाम्पल सॉल्व करणार आहे आणि ही सगळ्यात सोपी ट्रिक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। जे नवीन शिकणारे आहेत डिव्हिजन त्यांना हे शिकायला खूप इझी जाईल। ओके, हे आपण मी तुमच्यासाठी इकडे 4 चा टेबल पण राईट केलेला आहे, म्हणजे तुम्हाला खूप इझिली समजेल का आपण डिव्हिजन कसं करायचं ते आपल्या अबॅकस किटवर। ओके, मग आपले फर्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे ते। तुम्हाला माहित असेलच, इकडे आपण ह्या रॉडच्या या बाजूला आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करतो। आता या बाजून आपण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करणार आहे। ओके, आता ह्या बाजूचे जे नंबर आहेत ते आपले डिव्हिडंड आहेत। हे डिव्हिडंड आपल्याला अबॅकस किटवर ऍड करायचे असतात, म्हणजे हे आपले सम आहेत ह्या बाजूचे आणि हा इकडचा नंबर आहे तो आपला डिवायझर आहे। हा डिवायझर कुठे आपल्याला ऍड करायचा नसतो, तो आपल्या लक्षात ठेवायचा असतो। ओके, मग आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे 484 डिवायडेड बाय 4। हे एक्झाम्पल आहे आपलं फर्स्ट। आता आपल्याला 484 हे आपल्याला आपल्या अबॅकस किटवर ऍड करायचे आहे। ओके, 484 आपण ऍड केलेले आहे। आता आपल्याला 4 ने डिव्हिजन करायचं आहे 484 ला। आता मी कसं करते ते नीट लक्ष देऊन बघा, म्हणजे तुम्हाला डिव्हिजन करायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। ओके, फर्स्ट आपल्याला आपला नंबर काय आहे 4 हा आपला डिव्हिजर आहे, म्हणजे त्याच्याने आपल्याला मल्टिप्लाय। आता आपल्याला हे दोन रॉड बघायचे आहेत। ओके, आता आपल्याला बघायचं आहे, आधी आपण हा फर्स्ट रॉड बघू। आता हा आपल्याला बघायचा आहे 4 ने 4 च्या टेबल मध्ये 4 येतात का ते, तर 4 1 जा 4, 4 आपले 4 1 जा 4, मग हा आपण इकडे 1 ऍड केला आणि हे 4 आपल्याला लेस करायचे आहेत। लेस केले आपण। ओके, आता आपल्याला बघायचं आहे, आता आपल्याला ह्या 8 आहे, हा 3 नंबरचा 8 आहे, तर 4 च्या टेबल मध्ये 8 येतात। 4 2 जा 8, 4 2 जा 8, मग इकडे आपल्याला 2 ऍड करायचे आहेत। 4 2 जा 8, मग 8 हे आपल्याला लेस करायचे आहे। लेस केले, आता राहिले आपले 4, तर 4 1 जा 4, 1 आलेला आहे, मग 1 आपण ऍड करू आणि हे लेस 4 करू। लेस 4 केले आपण। आन्सर किती आलेला आहे आपलं 121, हे आन्सर आलेला आहे आपला। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपल्या अबॅकस किटवर सॉल्व करून आपला आन्सर काय येतं ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे 164 डिवायडेड बाय 4। हे एक्झाम्पल आहे आपलं। आपला 164 हा डिवायडेड आहे, मग तो आपला ऍड करून घ्यायचा असतो। आपण ऍड करून घेऊ। 164 आपण ऍड केले। आता आपल्याला या दोन रॉड मध्ये बघायचं आहे। हा इथे 1 आहे, म्हणजे 1 ने तर डिव्हिजन होणार नाही, मग आपल्याला या 2 रॉड मध्ये बघायचं आहे। हे किती आहेत 60, मग 4 च्या टेबल मध्ये 60 येतात का ते आपल्याला बघायचं आहे। 4 1 जा 4, 4 2 जा 8, 4 3 जा 12, 4 4 जा 60, 4 4 जा 60 आलेला आहे, मग हे इकडे आपण 4 ऍड केले आणि मग आपल्याला आता 60 लेस करायचे आहे। 60 आपण लेस केले। आता राहिले आपल्याकडे 4, तर 4 1 जा 4, 4 1 जा 4, मग हा इकडे आपण 1 ऍड केला आणि मग हे लेस आपण 4 करणार आहोत। ओके, आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे 41 आन्सर आलेला आहे आपला। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। एक्झाम्पल सॉल्व करून झालेला आहे आपलं। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 204 डिवायडेड बाय 4। हे एक्झाम्पल आहे आपलं। 204 आपल्याला ऍड करून घ्यायचे आहे, तो आपला डिव्हिडंड आहे। 200 हा
0 आणि हा 4 204 आपण ऍड केले। आता आपल्याला बघायचं आहे 4 च्या टेबल मध्ये हा 2 आणि हा 0 म्हणजे 20 येतात का ते। तर 2 च्या टेबल मध्ये 20 येतात का ते आपण बघूया। 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 5 चा किती आलेला आहे 20 आलेला आहे। 4 5 जा 20 मग हे 5 आणि मग हे आपल्याला लेस 20 करायचे 2 आणि हा लेस केले आपण लेस 20। आता राहिले आपल्याकडे 4 तर 4 1 जा 4 4 1 जा किती 4 1 जा 4 मग 1 जा म्हणजे 1 आणि 1 आपण ऍड केला आणि हे लेस आपण 4 केले। इकडे आपले 0 राहिले म्हणजे आन्सर किती आलेला आहे आपला 51 51 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। एक्झाम्पल सॉल्व केला आपण। आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपलं काय आहे ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 248 डिवाइडेड बाय 4 हे एक्झाम्पल आहे आपलं 248। मग आपल्याला 248 ऍड करून घ्यायचे आहे। 248 आपण ऍड करून घेतलेले आहे। आता आपल्याला बघायचं आहे 4 च्या टेबल मध्ये 2 ने तर होणार नाही म्हणजे हे दोन रॉड आपल्याला बघायचे आहेत 24 4 च्या टेबल मध्ये 24 येतात का ते आपण बघूया। 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 24 4 6 जा 24 4 6 जा 24 आहे। 6 जा म्हणजे 6 आपण ऍड केले आणि लेस 24 आपल्याला करायचे आहे। लेस 24 केले आपण। आपला आता राहिले आपल्याकडे 8 मग आपल्या 4 च्या टेबल मध्ये 8 येतात का ते बघायचं आहे। 4 1 जा 4 4 2 जा 8 4 2 जा 8 आलेला आहे म्हणजे 2 आपल्याला ऍड करायचे आहेत आणि लेस 8 करायचे आहेत। लेस 8 केले आपण। आन्सर आला। आन्सर काय आला आपलं 62 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे ते। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 284 डिवाइडेड बाय 4 हे एक्झाम्पल आहे आपलं 284 हा आपला डिव्हिडंड आहे म्हणजे तो आपल्याला ऍड करायचा आहे। आपण ऍड करून घेऊया। आपण ऍड केले 284। आता आपल्याला हे 2 रॉड बघायचे आहे 28 4 च्या टेबल मध्ये 28 येतात का ते आपल्याला बघायचं आहे। 4 1 जा 4 4 2 जा 8 4 3 जा 12 4 4 जा 16 4 5 जा 20 4 6 जा 24 आणि 4 7 जा 28 4 7 जा 28 7 जा आलेला आहे म्हणजे 7 हे आपल्याला ऍड करायचे आहे आणि 28 आपल्याला लेस करायचे आहे। 28 आपण लेस केले। आता आपल्याकडे 4 राहिलेत मग 4 1 जा 4 4 1 जा 4 1 आपण ऍड केले आणि लेस 4 केले। आन्सर आलं। आन्सर काय आहे आपला 71 आपला आन्सर आलेला आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया। अबॅकस क्लियर। सगळे आपले एक्झाम्पल बघून झालेले आहेत। 4 च्या टेबलने आपण सगळे डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत। अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी तुम्ही नक्की माझे लेक्चर कंटिन्यू अटेंड करत जा म्हणजे तुम्हाला सगळे डिव्हिजनचे मल्टिप्लिकेशन चे लेक्चर इझिली समजून जातील। ओके अशीच काही एक्झाम्पल घेऊन भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला।